तर सलामीची जोड आहे ती निलेश पाटील व स्वराज म्हात्रे. तर प्रथम स्ट्राईकला तो निलेश पाटील. तर वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन येतो विक्की भोईर. तेच तरारचा गोलंदाज पंचांच्या डावीकडून निलेश पाटील यासाठी. तर सामन्याला सुरुवात होते. सुंदर असा चेंडू टाकला होता तो विक्की भोईर याने. एक चेंडू धावसंख्या श्री गणेश नाही होत. धावसंख्या बघूयात. दुसरा चेंडू सुंदर असा फटका मारला होता तो लेशन षटकार फुल केला होता चेंडू 6 धावांसाठी. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. धावसंख्या 6 वरती जाते. धावसंख्या झाली 6. 2 चेंडू नंतर धावसंख्या झाली 6. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू मारला होता तो. सुंदर अशी फेकी करताना भावेश नाईक. धावसंख्या काही रोकत नाही. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या झाली 7. चौथा चेंडू स्वराजसाठी. प्रथम स्ट्राईकला आलेला स्वराज. धावसंख्या 1 काही रोकत नाही. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 8. चार चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 8. षटकातील 5वा चेंडू पंचांच्या डावीकडून निलेश पाटील यासाठी. सुंदर असा फटका मारला होता तो पॉइंटच्या दिशेने आणि दणदण करत जातोय तो चौकार. सुंदर असा फटका मारला होता तो निलेश पाटील याने आपल्या संघासाठी. धावसंख्या काय 4 काय रोकत नाही. धावसंख्या 4 ने संख्या झाली ती 12. शेवटचा चेंडू सुंदर असा फटका मारला. झेलकाली क्षेत्ररक्षण आणि हा बाद. खूपच क्षेत्ररक्षण करतो दीपक आपल्या संघासाठी. पहिला गडी बाद होतोय तो 12 या धावसंख्येवर. निलेश हा वैयक्तिक 11 धावसंख्येवर बाद होतोय. खूपच सुंदर अशी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. तर न्यू कॅन्डिडेट नवीन फलंदाज येतोय तो निलेशाची जागा भरून काढण्यासाठी. त्रिशांत पाटील मडवी. तर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतो सचिन नाईक पंचांच्या डावीकडून स्वरासाठी. बघूयात सुंदर चेंडू टाकला होता तो सचिन नाईक याने.
धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या ती 12. एक चेंडू, एक षटक व एक चेंडू, धावसंख्या आहे ती 12. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकतील ते सचिन नाईक, खेळतील ते स्वराज म्हात्रे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असा चेंडू या पद्धतीने टाकला होता तो. धावसंख्या एक काही रोखत नाही. धावसंख्या एकने भर होते. धावसंख्या 13. सुंदर असा फटका मारला होता तो. वन बर्न सीमा पार. स्वराजाने सुंदर असा फटका मारला होता तो कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक षटक व 3 चेंडू, धावसंख्या झाली 17. खूपच सुंदर फलंदाजी करतोय स्वराज म्हात्रे आपल्या संघासाठी. तर षटकातील चौथा चेंडू. सुंदर असा फटका मारला होता तो. सुंदर क्षेत्ररक्षण करतो तिथे तो क्षेत्ररक्षक. तसेच सुंदर फेकीकर सुद्धा. धावसंख्या 2 काय रोखत नाही. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या झाली 19. षटकातील पाचवा चेंडू. सुंदर चेंडू यारकट पद्धतीने टाकला होता. हा चेंडू डॉट पद्धतीने निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या आहे ती 19. अजून या षटकातील शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सुंदर असा चेंडू यार पद्धतीने क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून समजला जाणारा चेंडू. थोडीशी गपलत होते. पुन्हा एकदा धावसंख्या एक काय रोखत नाही. धावसंख्या झाली 20. 10च्या सरासरीने धावसंख्या झाली 20. तर वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येतो भावेश नाईक. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. बघूयात या सामन्यात काय करतो आपल्या संघासाठी. बेस्ट वर्सेस बेस्ट स्वराज म्हात्रे. सुंदर असा फटका मारला होता तो लॉंगाच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण करतो तिथे तो उमेश आपल्या संघासाठी. तर गडी बाद होत आहे. स्वराज म्हात्रे खूपच सुंदर असा झेल घेतला होता तो उमेशाने.
तर स्वराज्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो प्रमोद. तर तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू भावेश नाईक याचा. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी दुसरा गडी गाडत होतो तो 20 या धावसंख्येवर. बघा दुसरा चेंडू प्रमोदासाठी सुंदर असा फटका मारला होता तो स्पेअरलेगच्या दिशेने. धावसंख्या 6 ने भर होते. धावसंख्या झाली 26. खूपच सुंदर फटका मारला होता स्पेअरलेगच्या दिशेने प्रमोद यांनी. धावसंख्या 6 भर होते. धावसंख्या झाली 26. पुन्हा एकदा हवेत मारलाय आणि षटकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार मारतोय आपल्या बॅट मधून प्रमोद लॉंग ऑफच्या दिशेने. धावसंख्या 6 ने पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या झाली 32. खूपच सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी प्रमोद. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्या बॅट मधून आपल्या संघासाठी. विश्वास पाटील आपल्या इथे जो माणूस उभा आहे त्याला बाहेर काढायचं आहे डीच्या स्वरूपात. पुन्हा एकदा चौथा चेंडू. ओ खूपच सुंदर गोलंदाजी आणि हा बाद. प्रमोद हा बाद होतोय वैयक्तिक 12 धावसंख्येवर. बॅटची कट लागून झेल घेतोय विकेट किपर विकी भोईर. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या ती 32. 2 षटक व 4 चेंडू धावसंख्या 32. तर प्रमोदाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो आदेश म्हात्रे. तर या षटकातील 5वा चेंडू भावेशाचा. विकेट 6 विकेट. तर बघूयात नवीन फलंदाज आलाय तो आदर्श. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर असा फटका मारला तो लॉंग ऑफच्या आणि चौकार 1 बॉल सीमा पार. धावसंख्या 4 ने भर होते. खूपच सुंदर फटका मारला होता तो आदर्शाने आपल्या संघासाठी. धावसंख्या काय 4 ने रोकत नाही. धावसंख्या झाली ती 36. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. बघूयात पुन्हा एकदा भावेश आदर्श. सुंदर कार्पेटच्या सहाय्याने गेला होता तो मिड विकेटच्या दिशेने. धावसंख्या एक काही रोकत नाही. धावसंख्या झाली ती 37. 3 षटकानंतर धावसंख्या झाली 37. तसेच ड्रिंक स्टॉली मैदानात जाताना डीजे
झाली 37. तर 3 षटकानंतर धाव संख्या झाली 3 गडी बाद 37. तर वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतो तो विक्की भोईर आपल्या संघासाठी. अजून या डावातील 18 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 18 चेंडू मध्ये काय घडतंय काय बिघडतंय. तसेच आपल्या संघासाठी आदर्श म्हात्रे काय करतोय बघूयात. विकी भोईर विकी पंचाच्या डावीकडून आदर्शसाठी सुंदर असा चेंडू स्विंग झालाय. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी चेंडू निर्धार जातोय. धावसंख्या 37. षटकातील दुसरा चेंडू सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॅक टू बॅक दुसरा डॉट. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 37. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू बॉलिंग मार्गवर विक्की सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा तिसरा चेंडू डॉट. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट करतोय आपल्या षटकामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा आदर्श पुन्हा एकदा माफ करा डॉट चेंडू वाईट बॉल. अवंतर चेंडू जातोय तो. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या झाली 38. पुन्हा एकदा डॉट चेंडू चौथा चेंडू डॉट करतोय तो विक्की भोईर. आदर्शाना चेंडू काही समजत नाही जखडून ठेवलं ते विक्की भोईर याने. तर षटकातील पाचवा चेंडू पंचांच्या डावीकडून आदर्शसाठी पुन्हा एकदा विकेट टू आदर्श. बघूयात पाचवा चेंडू सुंदर असा चेंडू टाकला होता तो विकी याने. धावसंख्या नीच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 39. शेवटचा चेंडू सुंदर असा चेंडू बॅटची कट घेऊन नीच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली 4 षटकानंतर 40. 10च्या सरासरीने धावसंख्या झाली 4 षटकानंतर 40. राकेश प्रतिष्ठान गोठवली संघाची धावसंख्या झाली 40. 3 बाद 40. तर वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 5वं षटक घेऊन येते सचिन नाईक आणि लेगच्या स्वरूपात एकदा भेटते संघाला. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 41. षटकातील दुसरा चेंडू सचिन नाईक याचा. बघूयात पुन्हा एकदा त्रिशांसाठी सुंदर असा फटका मारला होता तो हवेत. झेल खाली भावेश नाईक सुंदर क्षेत्ररक्षण करतोय भावेश नाईक आपल्या संघासाठी. मिडविकीच्या दिशेने
गडी बाद होतोय तो चौथा. त्रिशान मडवी ची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो रुणाल म्हात्रे. नवीन फलंदाज नौका फलंदाज येतो रुणाल म्हात्रे. अष्टपैलू खेळाडू आहे रुणाल म्हात्रे. आपल्या संघासाठी काय करतोय बघूयात. अजूनही या डावातील 10 चेंडू शिल्लक असतील. पाचव्या षटकातील तिसरा चेंडू पंचाच्या डावेकडून आदरसाठी बघूयात. सचिन नाईक. सुंदर असा चेंडू यार्क पद्धतीने टाकला होता तो. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून समजलेला चेंडू. धावसंख्या एक काय रोखत नाही. धावसंख्या एकने भर होते. धावसंख्या 42. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. तसेच या डावातील अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 42. 4 गडी बाद 42. तर प्रथम स्ट्राईकला आलेला फलंदाज रुणाल म्हात्रे. बघूयात आपल्या संघासाठी काय करतोय. इन्फॉर्म असलेला फलंदाज रुणाल म्हात्रे. बघूयात सचिन नाईक. षटकातील चौथा चेंडू. बॅटची कट घेऊन जाते डी मध्ये. धावसंख्या एकने भर होते. धावसंख्या झाली 43. षटकातील 5वा चेंडू पंचांच्या डावीकडून सचिन नाईक. खूपच सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. बघूयात. सुंदर असा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने कार्पेटच्या साहाय्याने एक धाव भेटते संघाला. धावसंख्या एकने भर होते. धावसंख्या झाली ती 44. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सचिन याच्या स्पेल मधला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली 44. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. बघा काय करतोय आदर्श आपल्या संघासाठी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला होता चेंडू. तिथे क्षेत्ररक्षण करतोय. सुंदर अशी रनिंग बिटवीन द क्रिकेट. खूपच सुंदर. धावसंख्या 2 काय रोखत नाही. धावसंख्या झाली 46. 5 षटकानंतर धावसंख्या झाली 46. अजून या डावातील 6 चेंडू शिल्लक असतील. बघूया कितपर जातो आपला संघ. स्ट्राईकला असलेला फलंदाज रुणाल म्हात्रे. बघत आपल्या संघासाठी काय करतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. 60-65 डाव होता तर एक फायटिंग स्कोर म्हणून समजला जाईल मच्छिंद्र स्मृती धारावी संघाला. तर वैयक्तिक पहिला आणि संघाचं 6वं षटक घेऊन येत आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर म्हणून समजलं जाणार प्रशांत नाईक. बघूयात आपल्या संघासाठी काय करतोय. पंचाच्या डावीकडून तर शेवटचा षटक बघूया. 5व्या षटकात पहिला चेंडू पंचाच्या डावीकडून प्रशांत टू रुणाल. अवंतर चेंडूचा इशारा पंच प्रतीक मडवी यांच्याकडून. धावसंख्या एकने भर होते. धावसंख्या झाली 47. 47. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव भेटते संघाला. धावसंख्या झाली 47. तर मग पुन्हा एकदा प्रशांत नाईक आपल्या संघासाठी काय करतोय. तर रुणाल म्हात्रे आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असा फटका मारला होता तो. तिथं क्षेत्ररक्षक गफलत करतोय आणि 2 धाव काही रोखत नाही संघासाठी. 2 धावाने भर होते.
आणि धावसंख्या होते ती 49. अजून या डावातील 5 चेंडू शिल्लक. बघूयात पुन्हा एकदा प्रशांत नाईक पंचाच्या डावीकडून रुणालसाठी सुंदर असा फटका मारला होता तो विकेटच्या दिशेने. धावसंख्या 1 ने काही रोखत नाही. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय भावेश नाईक आपल्या संघासाठी. 1 धावाने धावसंख्या होते ती 50. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आवश्यकता असेल मोठे फटके मारण्याची संघासाठी. अजून 4 चेंडू शिल्लक. बघूयात प्रशांत नाईक टू हर्षद. सुंदर असा फटका मारला होता तो डीप कव्हरच्या दिशेने. धावसंख्या 6 ने भर होतोय. पूल केला होता 6 धावांसाठी आणि धावसंख्या 6 ने भर होते. धावसंख्या झाली 56. सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. अजून या डावातील या इनिंग मधले 3 चेंडू शिल्लक आहेत. बघा 3 चेंडू मध्ये कितपर समाचार घेतो तो आदर्श प्रशांतच्या बॉलिंग वापर. बघूया पुन्हा एकदा चौथा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारला होता लॉंगॉनच्या दिशेने. पुन्हा एकदा पूल इज सक्सेसफुल. 6 धावांनी भर होते. धावसंख्या झाली 62. अजूनही या डावातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 62. खूपच सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार मारतोय आदर्श. बघूयात अजूनही 2 चेंडू शिल्लक. पंचाच्या डावीकडून पुन्हा एकदा प्रशांत आदर्श काय करतो. बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते. बघूया पुन्हा एकदा तोच आदर्श. पुन्हा एकदा मारला होता तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा षटकार. खूप सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक तिसरा षटकार मारतोय आदर्श डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खूपच मागणं असं षटक तक होतं आपल्या संघासाठी प्रशांत नाईक आणि खूपच सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी आदर्श. तेरा चेंडू व 28 धावा. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतो आदर्श आपल्या संघासाठी. मी म्हटलं होतं कुठेतरी मोठे फटके मारण्याची गरज आहे. तेच करतो आदर्श आपल्या संघासाठी. बघा शेवटचा चेंडू. पंचाच्या डावीकडून पुन्हा एकदा प्रशांत टू हर्षद आदर्श. बघूयात सुंदर असा फटका मारलाय. पुन्हा एकदा षटकार लॉंग ऑनच्या दिशेने. खूप सुंदर फलंदाजी करतो. बॅक टू बॅक चौथा षटकार मारतो आपल्या बॅट मधून. तर धावसंख्या झाली ती 74. सुंदर अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी. 14 चेंडू 29 धावांची धुवाधार फलंदाजी करतोय. मी म्हटलं होतं कुठेतरी धावसंख्या कमी पडते. तेच धावसंख्या आदर्श आपल्या संघासाठी करतोय. चौदा चेंडू व 34 धावा. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी आदर्श. 4 षटकार उत्तुंग असे मारले होते या षटकामध्ये. बॅक टू बॅक 4 षटकार मारले होते आदर्शाने. खूप सुंदर फलंदाजी करतो आदर्श. तर माफ करा आदेश सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आदर्श आदर्श 74 बॉलचा आदर्श ठेवून त्याने आदेशाने 4 बॉल 4 षटकार मारलेत आपल्या संघासाठी. खूप सुंदर अशी फलंदाजी केली. एक फायटिंग स्कोर उभा करून दिला आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक 4 षटकार मारले होते ते. 2 षटकार दीप दिशेने मारले होते. तसे 2 षटकार लॉंगॉनच्या दिशेने मारले होते. उत्तुंग असे षटकार मारले होते.
खूपच एक मागणं षटक टाक देतो प्रशांत नाईक आपल्या संघासाठी. नवी मुंबईमध्ये शिस्तबद्ध असलेला संघ मच्छिंद्र स्मृती धारावे संघ. नवी मुंबईमध्ये जी शिस्त आणली ती तोच संघ मच्छिंद्र स्मृती धारावे. या संघासाठी जिंकण्यासाठी आता धावसंख्या असतील 75 75. 36 चेंडू आणि 75. तर या डावानंतर या दिवसातील दुसरा सामना होणार आहे तो सेमीफायनलचा. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा विरुद्ध किरणस्मृती घनसोली. तर 36 चेंडू आणि 75 धाव असं समीकरण आहे, असं मापक समीकरण आहे. तर मच्छिंद्र स्मृती धारावे संघाकडे सुंदर अशी बॅटिंग लाईन आहे. तरी विक्की भोईर व माझे मित्र विशाल भोईर हे आज कुठेतरी खेळताना दिसत नाही. थोडीशी इंजरी झाल्यामुळे ते खेळत नाहीत. धीरज भोईर व विशाल भोईर. तर सकाळी झालेल्या सामन्यामध्ये सिद्धेश म्हात्रे कुठेतरी नव्हता. तर आता जो सामना आहे त्यामध्ये सिद्धेश म्हात्रे पुन्हा बॅक होतोय. काल झालेल्या सामन्यामध्ये बॅक टू बॅक 3 षटकार मारले होते राकेश मूर्ती संघासोबत खेळताना सिद्धेश म्हात्रे यांनी. तर तोच तो सिद्धेश म्हात्रे आज आपल्या संघासाठी काय करतो बघूयात. तर 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असेल 75 75. तर सलामीची जोडी आहे ती सचिन नाईक व सिद्धेश म्हात्रे. मिस्टर क्रिकेट संबोधला गेलेला सचिन नाईक, तसेच कॅप्टन कूल म्हणून संबोधला गेलेला सचिन नाईक बघूयात आपल्या संघासाठी काय करतोय. तसेच सिद्धेश म्हात्रे आपल्या संघासाठी काय करतोय. इन्फॉर्म असलेला संघ व इन्फॉर्म असलेले बॅट्समन मैदानात जाताना सलामीची जोडी सचिन नाईक व सिद्धेश म्हात्रे. 36 चेंडू आणि 75 धावा. तर जाऊयात सामन्याकडे. 36 चेंडू आणि 75 धावा. तर वैयक्तिक पहिलं आणि सलामीची गोलंदाजी घेऊन येत होतो यज्ञेश आपल्या संघासाठी प्रथम षटक टाकताना. MH43 6002 कोणाची आहे. मागे मागे लागले ती काढायची आहे. वॅगनर आहे वॅगनर. ती मागे लागले ती काढायची जरा सहकार्य करा. तर प्रथम स्ट्राईकला तो सिद्धेश म्हात्रे. बघूयात 36 चेंडू आणि 75 धावा. सुंदर असा फटका मारला होता आणि खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण करतो तो क्षेत्ररक्षक चिराग पाटील. काय झेल घेतला होता तो. लॉंग ऑफच्या दिशेने डाय मारून हवेत जॉन्टी रोडची आठवण करून दिली आहे. कोमरा 11 संघाकडून 500 रुपये या कॅचीसाठी.
चिराग पाटील खूप सुंदर क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी. इन्फॉर्म असलेला बॅट्समन सिद्धेश म्हात्रे याची कॅच घेतोय तो. सॉफ्ट डिस्मिल होतोय तो सिद्धेश म्हात्रे. शून्यवर बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार धरतोय. बघूयात काय घडतंय काय बिघडतंय. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. तर नवीन फलंदाज आलाय तो सिद्धेशची जागा भरून करण्यासाठी भावेश नाईक. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच वैयक्तिक 25 धावावर खेळला होता तो आपल्या संघासाठी. तर पहिला गडी बाद होतोय तो 0 धावसंख्येवर. गोल्डन डकचा शिकार ठरला होता सिद्धेश म्हात्रे. बघूयात प्रथम स्ट्राईक लालाय तो सचिन नाईक. मिस्टर क्रिकेट बघूयात काय करतो आपल्या संघासाठी. षटकातील दुसरा चेंडू पंचाच्या डावीकडून सचिन नाईक साठी. अवंतर चेंडू पंच प्रतीक मडवी यांच्याकडून अवंतर चेंडूचा इशारा. धावसंख्येचा शेगणशा होतोय एक्स्ट्रा. या धावसंख्येने धावसंख्या जर ती एक. ओ सुंदर असा फटका मारला होता तो कव्हर पॉइंटच्या दिशेने. दणदण करीत जातो तो चौकार. काय मला मिस्टर क्रिकेट समजलं गेलंय याच कारणामुळे काय तर चौका मारतो 4 धावाने. आपलं धावफलक पुढे करतं संघाचं आणि स्वतःचं खातं खोलतं 4 धाव संख्येने. तर धावसंख्या झाली ती 5. दोन चेंडू धावसंख्या झाली 5. बघूयात पुन्हा एकदा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा अवंतर चेंडू. अवंतर चेंडूने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 6. यज्ञेश पुन्हा एकदा तिसरा चेंडू. सुंदर असा चेंडू. सन्मान दिलाय तो सचिन नाईक याने. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या आहे ती 6. तीन चेंडू नंतर धावसंख्या झाली 6. चौथा चेंडू. सुंदर असा चेंडू टाकला होता तो यज्ञेशाने. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. धावसंख्या एक काय रोकत नाही. धावसंख्या झाली ती 7. 4 चेंडू धावसंख्या झाली ती 7. सुंदर अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी यज्ञेश. षटकातील 5वा चेंडू. प्रथमच स्ट्राईक लावला भावेश नाईक. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच काय करतो बघा या सामन्यात. आणि थर्डमॅनच्या दिशेने एज घेऊन जाते. धावसंख्या 1 ने भरवते. धावसंख्या झाली 8. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी करतो यज्ञेश आपल्या संघासाठी. तेच तर गोलंदाजी करतोय. बघूयात पुन्हा एकदा 6वा चेंडू भावेश नाईक यासाठी. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धार चेंडू. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 8. आपल्या षटकात धावसंख्या 8 खर्च केले. तसेच एक विकेट सुद्धा घेतलाय. सुंदर कॅच घेतली होती ते चिराग याने लॉंग ऑफच्या दिशेने.
तर वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन तर स्वराज मात्रे कालच्या दिवसामध्ये खूप सुंदर गोलंदाजी केली होती. एक निर्धार षटक टाकलं होतं, मेडन ओव्हर टाकली होती व बॅक टू बॅक दोनदा मॅन ऑफ द मॅच घेतला होता तो स्वराज मात्रे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर गोलंदाजी, खूपच सुंदर गोलंदाजी करतोय स्वराज मात्रे. तसेच सचिन मात्रे सन्मान देताना चेंडूला धावसंख्या आहे त्याच ठिकाणी धावसंख्या आहे ती 8. षटकातील दुसरा चेंडू स्वराज मात्रेचा पंचांच्या डावीकडून सुंदर असा फटका मारला होता तो दीपेश टकावर जवळ. धावसंख्या एक काय रोकत नाही, धावसंख्या एकने भर होते. धावसंख्या झाली ती 9. तिसरा चेंडू भावेश नाईक, बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. तिसरा चेंडू स्वराज मात्रे याचा पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा भावेश नाईक. सुंदर असा फटका मारलाय झेलकाली क्षेत्ररक्षक आणि हा षटकार लॉंग ऑफच्या दिशेने मारला होता. हा षटकार भावेश नाईक यांनी सुंदर अशी फलंदाजी करता आपल्या संघासाठी. धावसंख्या 6 काय रोकत नाही, धावसंख्या 6 ने भर होते. धावसंख्या झाली ती 15. एक षटक व 3 चेंडू धावसंख्या झाली 15. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा स्वराज तू भावेश नाईक. बघूयात सुंदर गोलंदाजी, जसा तस तू मला षटकार मारू शकतो तर मी तुला डॉट काढू शकताय, अशी काहीतरी अशा काहीतरी पद्धतीचं क्रिकेट स्वराज मात्रे यांच्याकडून. बघा षटकातील 5वा चेंडू भावेश नाईक पुन्हा एकदा तयार. स्वराज मात्रे बॉलिंग मार्कवर. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा थडम्याच्या दिशेने एक धाव काय रोकत नाही. धावसंख्या एकने भर होते. डीच्या स्वरूपात धावसंख्या झाली ती 16. या षटकातील शेवटचा चेंडू असेल स्वराजाचा. बघूयात काय करतोय स्वराज. बॅटिंगला भावेश नाईक. बघूयात पुन्हा एकदा सुंदर फटका मारला स्ट्रेट डायच्या दिशेने. 1 बॉल सीमापार चौकार. धावसंख्या 4 काय रोकत नाही, धावसंख्या 4 ने भर होते. धावसंख्या झाली ती 20. 10च्या सरासरीने धावसंख्या झाली ती 20. गोटुली संघाची धावसंख्या सुद्धा 2 ओव्हरीत 20 होती. तर धारावी संघाची धावसंख्या सुद्धा 2 ओव्हर धावसंख्या झाली 20. तर आता मात्र जिंकण्यासाठी एक समीकरण चेंज होते. 24 चेंडू 55 धावा.
तसेच वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो यज्ञेश. आता 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असतील 55. बघत आपल्या संघासाठी काय करतात सचिन नाईक व भावेश नाईक, नाईक बंधू. इन्फॉर्म असलेला फलंदाज सचिन नाईक तसेच भावेश नाईक. बघत आपल्या संघासाठी काय करतायत. षटकातील पहिला चेंडू सुंदर असा चेंडू टाकला होता तो, एकदम काय रोकत नाही. डीच्या स्वरूपात एकदा भेटते संघाला. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या झाली 21. षटकातील दुसरा चेंडू बघत पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारला आणि हा षटकार फुल केला होता सचिन नाईक याने. धावसंख्या 6 भर होते. लॉंगनच्या दिशेने षटका मारलाय तो सचिन नाईक याने. धावसंख्या 6 भर होते. धावसंख्या झाली ती 27. सुंदर अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळतो आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली 27. 2 चेंडू नंतर धावसंख्या झाली 27. बघा तिसरा चेंडू, षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने मारलाय. थोडीशी गफलत होते. धावसंख्या 2 काय रोकत नाही. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 29. 2 षटक व 3 चेंडू धावसंख्या झाली 29. सुंदर अशी फलंदाजी करतोय सचिन नाईक मिस्टर क्रिकेट आपल्या संघासाठी. तसेच त्याच्या जोडीला साथ देत आहेत ते भावेश नाईक. सुंदर रनिंग बिटवीन द क्रिकेट. बघूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. चौथा चेंडू धावसंख्या 1 ने वाढ होते. धावसंख्या 1 काय रोकत नाही. धावसंख्या झाली ती 30. फुरलर काढायचे तिथून. विकास मडवी. फुरलर 2 षटक व 4 चेंडू धावसंख्या झाली ती 30. पाचवा चेंडू सचिन नाईक पुन्हा एकदा सुंदर चेंडू कव्हरच्या दिशेने मारला होता कार्पेटच्या सहाय्याने. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 31. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. तसेच आपल्या स्पेल मधला शेवटचा चेंडू असेल. बघा शेवटचा चेंडू भावेश नाईक काय करतोय. फाईन लेगच्या दिशेने एक धाव भेटते. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 32. तर 3 षटकानंतर डिंगस्टॉली मैदानात जाते. डीजे पहिला उपांत्य फेरीचा सामना चालू आहे तो
मच्छिंद्र स्मृती धारावे विरुद्ध राकेश प्रतिसाद गोटुली या सामन्यात जो जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करतो फायनल मध्ये, म्हणजे अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. आजच्या दिवसात पहिला संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. बघा 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावा. काय घडतंय काय बिघडतंय मैदानामध्ये. सचिन नाईक व भावेश नाईक आपल्या संघासाठी काय करतात बघूयात. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. तर यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे तो उपांत्य फेरीचा सामना होणार. यानंतर श्रीकृष्ण दिवा विरुद्ध किरणस्मृती घनसोली. दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे तो किरणस्मृती घनसोली विरुद्ध श्रीकृष्ण दिवा. तर जाऊयात सामन्याकडे. वैयक्तिक दुसरं आणि संघाचा चौथा षटक घेऊन येतो तो स्वराज म्हात्रे. सुंदर गोलंदाजी केली होती कालच्या दिवसामध्ये. बॅक टू बॅक 2 वेळा सलग मॅन ऑफ द मॅच ठरला होता स्वराज म्हात्रे. काल सुद्धा एक निर्धार षटक टाकलं होतं आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. बघा तोच तो स्वराज म्हात्रे आपल्या संघासाठी आता काय करतोय. 18 चेंडू आणि 43 धावा. बघूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. पहिला चेंडू सुंदर चेंडू थर्डमॅनच्या दिशेने एक धाव भेटते डीच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने भरवते. धावसंख्या झाली ती 33. सुंदर गोलंदाजी करतोय स्वराज म्हात्रे. पुन्हा एकदा सचिन नाईक. सुंदर फटका मारला होता तो लॉंगच्या दिशेने आणि हा षटकार. पुल इज सक्सेसफुल. 6 धावांनी भर होते. धावसंख्या झाली ती 39. सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मी म्हटलं होतं कालच्या दिवसामध्ये 12 चेंडू 36 धावा काढल्या होत्या. 84 धावांचा पाठलाग करताना स्वतः कर्णधार सचिन नाईक याने तशीच कामगिरी आज सुद्धा करतोय सचिन नाईक आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 39. बघा पुन्हा एकदा तिसरा चेंडू सचिन नाईक पुन्हा एकदा बॅटिंग. सुंदर असा फटका मारला होता तो. दन करीत जातोय सीमा पार कव्हर पॉइंटच्या दिशेने. धावसंख्या 4 ने भर होते. धावसंख्या झाली ती 43. सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी सचिन नाईक. धावसंख्या झाली ती 43. षटकातील चौथा चेंडू. बघूयात पुन्हा एकदा सचिन नाईक. सुंदर असा फटका मारला होता आणि हा षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारतो सचिन नाईक. 6 धावाने भर होते. धावसंख्या झाली ती 49. खूप सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. मी म्हटलं होतं खूपच सुंदर अशी फलंदाजी करतो सचिन नाईक. काल सुद्धा खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती राकेश मूर्ती संघासमोर. तशीच फलंदाजी आज राकेश प्रतिष्ठान गोटोली संघासमोर करतोय सचिन नाईक. षटकातील 5वा चेंडू. अवंतर चेंडूचा इशारा. वाईट +1. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 51. सुंदर अशी फलंदाजी करतोय सचिन नाईक आपल्या संघासाठी. वैयक्तिक 14 चेंडू व 35 धावा. तसेच 3 लांबलचक षटकार मारले होते ते सचिन नाईक याने आणि 2 चौकार सुद्धा मारले होते. तर तसेच 35 धावसंख्येवर खेळतोय सचिन नाईक. बघूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. धावसंख्या डीच्या स्वरूपात 1 धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 52. 52. 2 षटक
3 षटक व 5 चेंडू धावसंख्या 52. खूपच असं मागणं षटक टाकतो तो स्वराज मात्रे. तसेच खूपच सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी सचिन नाईक. बघूयात शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारला होता तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. धावसंख्या 6 भर होते. सुंदर अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी सचिन नाईक. धावसंख्या 6 भर झाले. धावसंख्या झाली 58. तर वैयक्तिक 42 धावसंख्येवर खेळतात सचिन नाईक आपल्या संघासाठी. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू व 17 धावा. एक मापक असं आव्हान होतं ते धारावी संघासाठी. पण सचिन नाईक याची फलंदाजी बघून खूपच सुंदर अशी फलंदाजी केली आहे सचिन नाईक याने. आता 12 चेंडू आणि 17 धावा. खूप मागणं असं षटक टाकलं होतं ते स्वराज म्हात्रे यांनी. जवळजवळ 26 धाव पटकावले होते सचिन नाईक याने त्या षटकामध्ये. तर आता नवीन गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं षटक घेऊन येते कुणाल. सुंदर असा फटका मारला होता भावेशाने लॉंगांच्या दिशेने. एक धावसंख्या 1 काही रोकत नाही. धावसंख्या 1 ने भर झाले. धावसंख्या झाले ती 59. आता जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून कुणाल. सचिन नाईक पुन्हा एकदा सुंदर फटका मारला पण झेलखाली क्षेत्ररक्षण. सचिन नाईक हा बाद होतोय वैयक्तिक 42 धावसंख्येवर. सुंदर अशी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. वैयक्तिक 42 धावसंख्येवर बाद होतोय सचिन नाईक मिस्टर क्रिकेट. तर 42 धावसंख्या काढून बाद होतोय. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय विकी भोईर. आता मात्र समीकरण चेंज होतोय. धावसंख्या 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा. तर या षटकातील तिसरा चेंडू कुणाल्याचा. कुणाल टू भावेश. बघूयात काय होतंय काय बिघडतंय. बघूयात पुन्हा एकदा कुणाल. सुंदर असा फटका मारला होता भावेशाने लॉंगॉनच्या दिशेने. धावसंख्या 6 भर होते. लांब लचक षटकार मारला होता भावेश नाईक याने. धावसंख्या झाली ती 65. आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू 9 चेंडू आणि 10 धावा. बघूयात पुन्हा एकदा कुणाल आपल्या बॉलिंग मार्कवर भावेशसाठी. सुंदर चेंडू डॉट चेंडू निर्धार. आता मात्र 8 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा. सुंदर असा फटका मारला होता स्ट्रेट डायला आणि हा षटकार
सीधा पॅव्हलियन कक्षामध्ये येतं, आमच्या सलामी देते पॅव्हलियन कक्षाला. धावसंख्या 6ने भर होते, धावसंख्या झाली ती 71. हेलिकॉप्टर शॉट मारला तर भावेश नाईक याने. तिसरा षटकार मारतो तो आपल्या बॅटमधून लांब लचक. आता जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. पुन्हा एकदा तसाच मारण्याच्या दिशेने, पण धावसंख्या डीच्या स्वरूपात जाते. एक धावसंख्या 1ने भरवते, धावसंख्या झाली ती 72. 72. आता मात्र एक सोपं आव्हान आहे ते धारावी संघाकडे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. तर वैयक्तिक पहिला आणि संघाचा घेऊन येतो रुणाल मात्रे. जिंकण्यासाठी 6 चेंडू 3 धावा. सुंदर असा फटका मारला होता तो विक्की भोईर याने. लॉंगांच्या दिशेने षटकार आणि सामना विजय करून देतो विक्की भोईर आपल्या संघासाठी. तर थेट प्रवेश करतात धारावी संघ फायनल मध्ये. अंतिम फेरीमध्ये दाखल होत आहे धारावी संघ. आजच्या दिवसातील पहिला संघ जातोय तो अंतिम फेरीमध्ये. मच्छिंद्र स्मृती धारावे. तर हाडलग असेल ते राकेश प्रतिष्ठान गोठवली. तर दोन्ही संघाने हस्तांदोलन करायचं आहे, स्पर्धेची शिस्त पाळायची आहे. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती शतक चषक 2021 वर्ष 53. तर या वर्षाचा पहिला संघ जातो अंतिम फेरीमध्ये. धारावे संघ मच्छिंद्र स्मृती धारावे. काय दृश्य दिसतंय, सुंदर असं दृश्य दिसतंय. हस्तांदोलन करताना दोन्ही संघ. आडलक असेल राकेश प्रतिष्ठान गोठवली. सुंदर असा झेल घेतला होता तो चिराग याने. तर 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं चिराग आपल्यासाठी. तर आदरणीय वासुदेव मडवी यांच्या हस्ते दिलं जाईल 500 रुपये. चिराग पाटील स्टेजवर यायचं आहे, आपला पारितोषिक घ्यायचं आहे. सुंदर असा झेल घेतला होता लॉंगअपच्या दिशेने डाय मारून. खूपच सुंदर असा झेल घेतला होता. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हरकत नाही सांगण्यामध्ये. सचिन नाईक ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मिस्टर क्रिकेट का म्हटलं जातं, तशीच फलंदाजी आता मॅच मध्ये केली होती. आदरणीय महेश मडवी यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल सचिन नाईक यांना. खूप सुंदर फलंदाजी केली होती